आपण ऐकत आहात लिसन टू री. प्रकरण 6. महाराष्ट्राची प्रगती 1960 ते 2000. महाराष्ट्राची राजकीय प्रगती. 1960च्या पुनर्रचना कायद्यानुसार द्वैभाषिक मुंबई राज्याचे पुन्हा विभाजन झाले. 1 मे 1960 रोजी गुजराती भाषिक 17 जिल्ह्यांचा समावेश गुजरात या स्वतंत्र राज्यात करून उरलेल्या मराठी भाषिक जिल्ह्यांसह स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्यावेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे, 229 तालुके, 289 शहरे व 3577 खेडी होती. महाराष्ट्र शासनाने सत्तेचे विकेंद्रीकरण करून लोकशाहीचा प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून 1961 साली जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम कायदा संमत करून 1 मे 1962 रोजी महाराष्ट्र पंचायत राज्याची स्थापना केली. जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, तालुका पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायत अशी त्रिस्तरीय रचना करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे कायदेमंडळ द्विगृही असून विधानसभेच्या निवडणुकीत ज्या राजकीय पक्षाला बहुमत मिळते त्या पक्षाच्या प्रमुखाला राज्यपाल मुख्यमंत्री म्हणून नेमतात. द्विगृही असून विधानसभेच्या निवडणुकीत ज्या राजकीय पक्षाला बहुमत मिळते त्या पक्षाच्या प्रमुखाला राज्यपाल मुख्यमंत्री म्हणून नेमतात. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळाची निर्मिती होते. महाराष्ट्रातील राजकारणात 50 वर्षाच्या कालखंडात अस्तित्वात असलेल्या राजकीय पक्षांचा मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा पुढीलप्रमाणे. 1. राष्ट्रीय काँग्रेस. जनमत जागृत करण्यासाठी देश पातळीवर राजकीय व्यासपीठ असण्याच्या आवश्यकतेनुसार राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. 1885 ते 1947 हा कालखंड राष्ट्रीय काँग्रेसचा स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड होय. महाराष्ट्रात 1952च्या विधानसभेच्या निवडणुकीपासून 1995च्या निवडणुकीपर्यंत 1978 ते 1980 हा पुरोगामी लोकशाही दल सरकारचा पद वगळता राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सत्तारूढ होता. 1969 साली काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे इंडिकेट व सिंडिकेट असे 2 गट निर्माण झाले. काँग्रेसमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत व्ही गिरी निवडून आल्यामुळे इंडिकेट व सिंडिकेट असे गट निर्माण झाले. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील काँग्रेसवर झाला. 1972च्या विधानसभेत इंडिकेटला बहुमत मिळाले व सिंडिकेट काँग्रेस दुर्बल बनला. इंडिकेट पक्षाला विरोध करणारा जनता पक्ष उदयास आला. अर्ज काँग्रेस व इंदिरा काँग्रेस हे 2 गट निर्माण झाले. दोन्ही गटांच्या समझोत्यानं महाराष्ट्रात आघाडी सरकार स्थापन झाले. हे सरकार अल्पजीवी ठरले. यातून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली समांतर काँग्रेस निर्माण होऊन या गटानं जनता पक्ष व इतर पक्षांच्या सहकार्यानं पुरोगामी लोकशाही दलाचे पुलोद सरकार स्थापन केले. केंद्रातील जनता पक्षाचे सरकार कोसळल्यानं इंदिरा काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. 1980 साली घेण्यात आलेल्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेस सत्तेवर आले व महाराष्ट्रातील पुलोद सरकार संपुष्टात आले. राष्ट्रपती राजवट आणून 1980 साली घेण्यात आलेल्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. 1980 ते 1995 या काळात महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष सत्तारूढ होता. 1995च्या निवडणुकीत काँग्रेसला 80 जागा मिळाल्यानं विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसनं भूमिका बजावली. पुढे 1999 साली काँग्रेस पक्षात फूट पडून राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असे विभाजन झाले. मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार, औद्योगिक विकास, शेती विकास, धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्यांचा पुरस्कार, शिक्षण विकास, रोजगार उपलब्ध करून देणे, गरिबी हटाव, साक्षरता प्रसार इत्यादी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे आहेत. 2. जनता पक्ष. जनता पक्षाचे स्वरूप जाणून घेण्यासाठी त्यात विलीन झालेल्या 4 राजकीय पक्षांचा इतिहास थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे. 1. सिंडिकेट काँग्रेस. 1969 साली काँग्रेस पक्षात फूट पडून काँग्रेसमध्ये 2 पक्ष निर्माण झाले. समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या सिंडिकेट काँग्रेसला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचे महत्त्व कमी होऊन इंडिकेट काँग्रेसचे महत्त्व वाढले. 2. 1934 साली जयप्रकाश नारायण, अशोक मेहता, आचार्य नरेंद्र देव यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी पक्ष स्थापन झाला. 1955 साली या पक्षात 2 गट पडले.
डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी समाजवादी पक्षाची पुनर्स्थापना केली, तर अशोक मेहता गटानं समाजवादी पक्षाची स्थापना केली. 1964 साली प्रजा समाजवादी व समाजवादी यांचे एकीकरण होऊन संयुक्त समाजवादी पक्ष स्थापन करण्यात आला. ना. ग. गोरे, त्रिलोक सिंह, प्रेम भसीन इत्यादींनी पुन्हा प्रजा समाजवादी पक्षाची पुनर्स्थापना केली. संयुक्त समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेतृत्व S.M. जोशी यांनी केले. महाराष्ट्रात ना. ग. गोरे, S.M. जोशी, नाथ पै, मधु दंडवते इत्यादी नेत्यांनी समाजवादी पक्षाचे कार्य चालू ठेवले. जनसंघ. 1951 साली जनसंघ या पक्षाची स्थापना झाली. महाराष्ट्रात उत्तमराव पाटील, रामभाऊ म्हाळगी, वसंत भागवत इत्यादी पक्षांनी जनसंघ पक्षाचे कार्य सुरू ठेवले. देश आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणे, समान नागरी कायदा, अर्थसत्तेचे विकेंद्रीकरण, दारिद्र्य व बेकारी निर्मूलन इत्यादी जनसंघ पक्षाची ध्येय धोरणे होती. भारतीय लोकदल. 1974 साली चरणसिंग चौधरी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात हा पक्ष स्थापन झाला, पण महाराष्ट्राच्या राजकारणावर या पक्षाचा प्रभाव पडला नाही. 1977 साली संघटना काँग्रेस, समाजवादी पक्ष, जनसंघ आणि भारतीय लोकदल या 4 पक्षांचा मिळून जनता पक्ष तयार झाला. 1977 साली जनता पक्ष हा महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास आला. 1978 साली स्थापन झालेल्या पुलोत सरकारमध्ये त्यांचा सहभाग होता. 3. साम्यवादी पक्ष. भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1924 साली केली. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रात कम्युनिस्ट पक्षातून लाल निशाण गट वेगळा झाला. चीनने भारतावर आक्रमण केल्यावर साम्यवादी पक्षानं कोणती भूमिका घ्यायची यावरून 1963 साली पक्षात फूट पडली. 1964 साली चीनवादी गटानं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली व रशियनवादी गटानं भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणानुसार सोव्हिएत रशियाशी मैत्री करणे, रोजगार वृद्धी, शेतमजूर व कामगारांना किमान वेतन मिळवून देणे इत्यादी उद्दिष्ट होती. 4. भारतीय रिपब्लिकन पक्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्पनेतील हा पक्ष आहे. त्यांच्या मृत्यूपूर्वीच या पक्षाची स्थापना करायचे त्यांनी निश्चित केले होते. त्यानुसार दलित व शोषितांच्या हितासाठी त्यांच्या अनुयायांनी सामूहिक नेतृत्वाच्या संकल्पनेतून 1957 मध्ये एक अध्यक्षीय मंडळ स्थापन केले होते. पुढे 3 ऑक्टोबर 1957 मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्यात आला. या पक्षाची ध्येय व उद्दिष्ट पुढीलप्रमाणे आहेत: न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धार्मिक, आर्थिक व राजकीय स्वातंत्र्य, संसदीय लोकशाहीचा पुरस्कार, अनुसूचित जाती जमाती, बौद्ध व मागासवर्ग यांचे संघटन, शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, कारखान्यातील मजूर यांचे संघटन, अल्पसंख्याकांना न्याय व सर्व लोकांचा सर्वांगीण विकास इत्यादी. 5. शेतकरी कामगार पक्ष. 1948 साली शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. या पक्षानं मार्क्सवादाचा स्वीकार करून समतावादी समाज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले. शेतकरी व कामगारांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले. शेतमजुरांच्या संघटना स्थापने, रोजगार हमी योजना सुरू करणे, शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणे, सहकारी शेतीस प्रोत्साहन, खाजगी उद्योगधंद्याच्या नफ्यावर नियंत्रण ठेवणे इत्यादी ध्येय धोरणांचा स्वीकार केला. या पक्षाच्या कार्यात केशवराव जेधे, शंकरराव मोरे, तुळशीदास जाधव, गणपतराव देशमुख आणि N.D. पाटील यांचे योगदान मोठे आहे. 6. शिवसेना. शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी मुंबई येथे केली. 1995 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. शिवसेनेनं जनता पक्षाची युती करून महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन केले. मराठी माणसाची अस्मिता जपणे, मुंबईत वाढणाऱ्या परिप्रांतीयांचे वर्चस्व रोखणे, मुंबईतील बेकार मराठी माणसाच्या बेकारीचा प्रश्न सोडवणे, दारिद्र्य निर्मूलन, कामगार कल्याण, शिक्षण, आरोग्य, गृहबांधणी आणि वाहतूकबाबत सुधारणा इत्यादी उद्दिष्ट शिवसेनेची आहेत. 7. भारतीय जनता पक्ष. जनता पक्षात फूट पडल्यानंतर 1980 साली भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्ष स्थापन केला. 1995 साली भारतीय जनता पक्षाने शिवसेना पक्षाची युती करून महाराष्ट्रात युतीची सत्ता स्थापन केली. समान नागरी कायदा, गोवधबंदी, भाववाढीस आळा,
शेती औद्योगिक विकास, लोकपाल, लोकायुक्तांच्या नेमणुका, बेकारी निवारण, केंद्र राज्य संबंधांच्या पुनर्बांधणीसाठी राज्यांना अधिक स्वायत्तता देणे, छोटी छोटी राज्ये स्थापन करण्यासाठी आयोग स्थापन करणे, भारताची संरक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी प्रक्षेपणशास्त्रे व अणुबॉम्ब तयार करणे ही भारतीय जनता पक्षाची उद्दिष्टे आहेत. 8. जनता दल. जनता पक्षानं 1987 साली जनता दल हा पक्ष स्थापन केला. 1990च्या विधानसभा निवडणुकीत जनता दलाला बऱ्यापैकी यश मिळाले. शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणे, लघु उद्योग कुटीर उद्योगास चालना देणे, आरक्षण, स्वावलंबी अर्थव्यवस्था इत्यादी जनता दलाची ध्येय धोरणे आहेत. 9. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. 10 जून 1999 रोजी शरद पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. लष्करी जवान व अधिकारी यांच्यासाठी कायमस्वरूपी वेगळा वेतन आयोग, स्वतंत्र सॅटेलाईट यंत्रणा, हरित क्रांतीला प्राधान्य देणारे शेती धोरण, सर्वंकष महिला धोरण, उत्पादकता, रोजगारावर भर इत्यादी राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येय धोरणे आहेत. 1999च्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसला समाधानकारक जागा मिळाल्यामुळे या पक्षानं राष्ट्रीय काँग्रेस पक्षाबरोबरच सत्तेत भागीदारी करून महाराष्ट्रात आघाडीचे सरकार स्थापन केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर 2000 सालापर्यंत जे मुख्यमंत्री झाले त्यांच्या कारकिर्दीतील ठळक वैशिष्ट्यांचा व त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याचा आढावा पुढीलप्रमाणे. मुख्यमंत्री व त्यांची कारकीर्द. यशवंतराव बळवंतराव चव्हाण 1/5/1960 ते 19/11/1962. मुख्यमंत्री व त्यांची कारकीर्द. यशवंतराव बळवंतराव चव्हाण 1/5/1960 ते 19/11/1962. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1912 रोजी देवराष्ट्री, तालुका खानापूर, जिल्हा सांगली येथे झाला. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व भाग्यविधाते म्हणून यशवंतराव चव्हाण यांचा गौरव केला जातो. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ते होते. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, सहकार, साहित्य व कला अशा विविध क्षेत्रांच्या विकासात त्यांनी मोलाची भर घालून एक सुसंस्कृत, पुरोगामी व प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्र राज्याची प्रतिमा उंचावली. सत्तेचे विकेंद्रीकरण करून लोकशाहीचा ग्रामीण भागात प्रसार करणारी पंचायत राज्य व्यवस्था त्यांच्याच कारकिर्दीत सुरू झाली. कसेल त्याची जमीन हा कुळ कायदा करून त्यांनी कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय दिला. सहकारी चळवळीस प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत अनेक सहकारी साखर कारखाने सुरू झाले. कोयना जलविद्युत प्रकल्प, उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन, साहित्य संस्कृती मंडळ हे सर्व त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची साक्ष देतात. भारतावर चीनने आक्रमण केल्यावर निर्माण झालेल्या राष्ट्रीय संकटावर मात करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1962 साली देशाच्या संरक्षण मंत्रिपदाची धुरा यशवंतराव चव्हाण यांच्यावर सोपवली. आपल्या कार्यकर्तृत्वानं ते भारताचे उपपंतप्रधान झाले. मारोतराव चामशिवपंत कन्नमवार 20/11/1962 ते 24/11/1963. मारोतराव कन्नमवार यांचा जन्म 10 जानेवारी 1900 रोजी चंद्रपूर येथे झाला. 1962 ते 63 या कालावधीत ते मुख्यमंत्री झाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ओझरचा मीग कारखाना, वरणगाव भंडारा व भद्रावती येथील संरक्षण साहित्य उत्पादनाचे कारखाने महाराष्ट्रात आणले. संरक्षण निधीसाठी त्यांनी त्या काळी मोठी रक्कम जमवली. परशुराम कृष्णाजी सावंत 25/11/1963 ते 4/12/1963. P.K. सावंत यांचा जन्म 8 जून 1908 रोजी मिऱ्या, जिल्हा रत्नागिरी येथे झाला. त्यांनी दिनांक 25 नोव्हेंबर 1963 ते 4 डिसेंबर 1963 या काळात काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. वसंतराव फुलसिंग नाईक 5/12/1963 ते 20/2/1975. वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै 1963 रोजी गहुली, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ येथे झाला. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ काम पाहिले. शेतीच्या विकासासाठी अनेक योजना राबवून अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण बनवला. महाराष्ट्रातील 3 मोठ्या दुष्काळाशी सामना करून त्यांनी हरित क्रांती घडवून आणली. पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेला प्रोत्साहन, आरे कॉलनीचा विकास,
पशुपालन, कुक्कुटपालन, उद्योगास प्रोत्साहन, नव्या शेती तंत्रास चालना अशी अनेक महत्त्वपूर्ण कामं त्यांच्या कारकिर्दीत सुरू झाली. महाराष्ट्रातील रोजगार हमी योजना त्यांच्याच काळात सुरू झाली. शंकरराव भाऊ चव्हाण. पहिली टर्म 21/2/1975 ते 16/4/1977. दुसरी टर्म 14/3/1986 ते 24/6/1988. शंकरराव चव्हाण यांचा जन्म 14 जुलै 1920 रोजी पैठण, जिल्हा औरंगाबाद येथे झाला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. पाटबंधारे प्रकल्पाच्या उभारणीत त्यांनी फार मोलाचे योगदान दिले. जायकवाडी प्रकल्प, विष्णुपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प, उजनी, इसापूर, पैनगंगा, अप्पर, मांजरा प्रकल्प, कापूस एकाधिकार योजना, उर्दू अकादमीची स्थापना, गृहनिर्माण मंडळ, आदिवासी आश्रमशाळा इत्यादी त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण कामे होत. वसंतदादा बंडूजी पाटील. पहिली टर्म 17/4/1977 ते 17/7/1978. दुसरी टर्म 2/2/1983 ते 1/6/1985. वसंतदादा पाटील यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1917 रोजी पद्माळे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली येथे झाला. वसंतदादा पाटील यांनी कृषी व औद्योगिक विकासाचा भक्कम पाया घातला. सहकारी साखर कारखाने, संस्था, पतपेढ्या, बाजार समित्या इत्यादींद्वारे सहकारी चळवळीस महत्त्वाचे योगदान दिले. वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयांना विनाअनुदान तत्वावर परवानगी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे उघडून दिली. कांद्याला आधारभूत किंमत, फलोद्यान विकास मंडळ, ग्रामीण रस्ते विकास प्रकल्प इत्यादी कार्ये त्यांनी ग्रामीण विकासास केंद्रस्थानी ठेवून केली. शरदचंद्र गोविंदराव पवार. पहिली टर्म 18/7/1978 ते 16/2/1980. दुसरी टर्म 25/6/1988 ते 24/6/1991. तिसरी टर्म 6/3/1993 ते 13/3/1995. शरदचंद्र पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी काटेवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे झाला. वयाच्या 38व्या वर्षी राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री शरद पवार झाले. शेतमजुरांसाठी किमान वेतन, कृषी उद्योगांना चालना, कृषी वीज दरात सवलत, ठिबक सिंचनाचा प्रसार, फलोत्पादनास व कृषी संशोधनास प्रोत्साहन इत्यादीद्वारे त्यांनी कृषी क्षेत्राच्या प्रगतीत लक्षणीय कामगिरी केली. त्यांनी 1994 मध्ये राज्याचे पहिले महिला धोरण जाहीर केले. 1ली ते 4थी पर्यंत विद्यार्थ्यांना मोफत दूध, मुलींना मोफत शिक्षण, सहकारी चळवळीस प्रोत्साहन, केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, महिला आयोगाची स्थापना, कला क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन ही शरद पवारांच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण कार्य होत. बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले. 9/6/1980 ते 20/1/1982. बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1929 रोजी आंबेत, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड येथे झाला. यांच्या कारकिर्दीत नाशिक व अमरावती या 2 नव्या प्रशासकीय विभागांची तर लातूर, जालना, सिंधुदुर्ग या 3 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. कुलाबा जिल्ह्याचे रायगड असे नामकरण आणि मानखुर्द नवी मुंबई रेल्वे मार्गास मंजुरी ही कार्य त्यांच्या कारकिर्दीत झाली. त्याचप्रमाणे दाभोळसह कोकणातील 4 लघुबंदराच्या कामास अंतुलेंनी गती दिली. बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले. 21/1/1982 ते 1/2/1983. बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांचा जन्म 15 जानेवारी 1921 रोजी तारळे, तालुका पाटण, जिल्हा सातारा येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत विद्यार्थी दशेपासूनच सक्रिय असलेल्या बॅरिस्टर बाबासाहेब भोसलेंनी आपल्या कारकिर्दीत लाखो श्रमिकांकरता श्रमजीवी कुटुंबाश्रय योजना सुरू केली. मुलींना 10वी पर्यंत मोफत शिक्षण, स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्ती वेतनात वाढ, अमरावती विद्यापीठाची स्थापना, कोल्हापूर येथे चित्रनगरीची स्थापना, गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती, औरंगाबाद येथे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची सुरुवात इत्यादी अनेक निर्णय त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत घेण्यात आले. डॉक्टर शिवाजीराव भाऊराव पाटील निलंगेकर. 3/6/1985 ते 13/3/1986. डॉक्टर शिवाजीराव पाटील यांचा जन्म नणंद, तालुका निलंगा, जिल्हा लातूर येथे झाला.
रोजगार हमी योजनेतील मजुरांना मजुरीशिवाय रोज अर्धा किलो ज्वारी देण्याचा निर्णय निलंगेकर यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात घेतला. विदर्भ, मराठवाडा, कोकण यांच्या विकासासाठी त्यांनी विविध योजना राबवल्या. शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जावरील व्याजात सूट, मागासवर्गीय वस्त्यात विद्युतीकरण, खेड्यांमध्ये ग्रामपंचायतीस दूरदर्शन संच देण्याचा निर्णय, लोक न्यायालय स्थापनेचा निर्णय असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. सुधाकरराव राजूसिंग नाईक 25/6/1991 ते 5/3/1993. सुधाकरराव नाईक यांचा जन्म 21 ऑगस्ट 1934 रोजी गहुली, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ येथे झाला. पाणलोट क्षेत्राचा विकास केंद्रस्थानी मानून नाईक यांनी जलसंधारण खात्याची निर्मिती सुरू म्हणून पाणलोट क्षेत्राचा विकास केंद्रस्थानी मानून नाईक यांनी जलसंधारण खात्याची निर्मिती करून छोटे बंधारे, पाझर तलाव निर्मितीस प्रोत्साहन दिले. स्वतंत्र महिला व बालकल्याण विभागाची स्थापना व जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा, सहकारी सूत गिरण्याची स्थापना अशी कामं त्यांच्या कारकिर्दीत झाली. शेतकऱ्यांच्या 10,000 रुपयांच्या कर्जावरील 10% व्याजाचा दर 6%वर आणला. त्यांनी अल्पसंख्याकांच्या हितासाठी अल्पसंख्याक आयोगाची स्थापना केली. मनोहर गजानन जोशी 13/3/1995 ते 31/1/1999. मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी नांदवी, तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड येथे झाला. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, कृष्णा खोरे विकास मंडळ इत्यादी महत्त्वाची कामं त्यांच्याच कारकिर्दीत घडून आली. 1 रुपयात झुणका भाकर, झोपडपट्टीवासियांना मोफत घरं, नवे शैक्षणिक धोरण, मातोश्री वृद्धाश्रम योजना, क्रीडा प्रबोधिनीची स्थापना व महाराष्ट्र कला अकादमीची स्थापना, सैनिकी शाळा व महाराष्ट्र छात्र सेना इत्यादी कार्य त्यांच्या काळात घडून आली. नारायण तातू राणे 1-2/1999 ते 17-10/1999. नारायण राणे यांचा जन्म 10 एप्रिल 1952 रोजी वरवडे, फलसेवाडी, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग येथे झाला. हिंगोली व गोंदिया हे 2 नवे जिल्हे व 28 तालुक्यांची त्यांनी निर्मिती केली. बळीराजा संरक्षण विमा योजना, जिजामाता महिला आधार विमा योजना सुरू करून पर्यटन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा दिला. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी निवासी शाळा सुरू करण्यात आल्या. 1999 हे वर्ष राणेंच्या कारकिर्दीत माहिती व तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. इत्यादी कार्य त्यांच्या काळात घडून आले. विलासराव दगडोजीराव देशमुख 18/10/1999 ते 17/1/2003. विलासराव देशमुख यांचा जन्म 26 मे 1945 रोजी बाभळगाव, तालुका जिल्हा लातूर येथे झाला. त्यांनी संत गाडगे अभियानास गती दिली. महाराष्ट्र वित्त विकास मंडळ, अल्पसंख्याक विकास महामंडळ, राज्यात गुटखा व डान्स बारवर बंदी, सेज विशेष आर्थिक क्षेत्र स्थापनेस चालना, विद्युत मंडळाचे विभाजन करून महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या 3 कंपन्यांची स्थापना, लँड सीलिंग ॲक्ट रद्द इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय विलासराव देशमुखांच्या कारकिर्दीत झाले. महाराष्ट्राची आर्थिक प्रगती. पार्श्वभूमी. ब्रिटिशपूर्व व ब्रिटिश काळात नियोजनबद्ध आर्थिक विकासाचे धोरण आखून त्या दृष्टीने प्रयत्न केल्याचे आढळत नाही. भारत हा कृषीप्रधान देश असल्यानं शेती हा मुख्य व्यवसाय होता. जमिनीचे काळी व पांढरी असे 2 प्रकार असतात. काळी म्हणजे शेतजमीन आणि पांढरी म्हणजे गावठाण जमीन होय. उत्पादनाचा 6वा भाग व आपत्ती ओढवल्यास 4थाई शेतसारा म्हणून घेतला जाई. मुस्लिम राज्यकर्त्यांनी जमिनीची मोजणी व प्रतवारी करून महसूल निश्चित केला. मलिक अंबरने महसुलाची नवीन पद्धत अंमलात आणली. शेतसारा पैशाच्या स्वरूपात नक्की करून तो वसूल करण्यासाठी पाटील, कुलकर्णी यांना वतने दिली. दक्षिणेतील मुस्लिम सरदारांनी देशमुख, देशपांडे इत्यादींना वतने देण्यास सुरुवात करून समाजात सरंजामशाहीचे महत्त्व वाढवले. मुळातच आर्थिक परिस्थिती जेमतेम असणाऱ्या शेतकऱ्यांचा शेतसारा, अलुताबलुतांचा हिस्सा, सावकारांचे कर्ज, त्यावरील त्याचे व्याज व उत्पादन खर्च वजा जाऊन त्यांच्याजवळ त्यांच्या कष्टाची फार कमी मजुरी शिल्लक राहत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातील शेतीची भरभराट व्हावी या दृष्टीनं अनेक महत्त्वाच्या योजना अंमलात आणल्या. त्यांच्या काळात 3 वेळा जमीन मोजणी झाली. जमिनीच्या एकंदर उत्पन्नाच्या
2.55 महसूल आकारला जाई. छत्रपती शिवाजी महाराजांनी जहागिऱ्या, वतने, इनामे बंद करून सर्व अधिकाऱ्यांना रोख वतन देण्याची पद्धत सुरू केली. 1818 मध्ये ब्रिटिशांनी रयतवारी पद्धत सुरू केली. दळणवळणाच्या साधनात वाढ व सुधारणा झाली. विदेशी व्यापार वाढ, औद्योगिकरण, एकजिन्सी द्रव्य व भांडवल व्यवस्थेचे प्रस्थापन या 3 घटकांवर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. इंग्लंडद्वारे भारताचा इतर देशांशीही व्यापार वाढू लागला. महाराष्ट्रातून प्रामुख्यानं कापूस व तेलबियांची निर्यात होऊ लागली. शेतीचे व्यापारीकरण होऊन ऊस, कापूस यासारख्या नगदी पिकांच्या उत्पादनाला विविध प्रकारे प्रोत्साहन मिळाले. औद्योगिक क्रांतीमुळे औद्योगिक प्रगती, यंत्रउद्योगाची स्थापना भारतात झाली. महाराष्ट्रात मुंबई येथे 1851 मध्ये सुरू झालेल्या कापड गिरणीने या प्रक्रियेची सुरुवात झाली. पुढे नागपूर, सोलापूर, खानदेश व इतर ठिकाणी कापड गिरण्या निघाल्या. साखर कारखाने, शेती, अवजारे, काडीपेट्या, रासायनिक द्रव्ये, विदर्भातील खाण उद्योग, कागद, काच, भात, कांडणे, सरकी तेल व डाळीचे कारखाने, धातू आणि इतर मालापासून उपभोग्य वस्तू बनवण्याचे कारखाने सुरू झाले. महाराष्ट्रातील काही संस्थांना व्यापार संरक्षण देण्यास शासनाने प्रोत्साहन दिले. महाराष्ट्रातील काही संस्थांनी व्यापार उद्योग वाढीस विविध प्रकारे सहाय्य करून प्रोत्साहन दिले. महाराष्ट्रात नियोजनबद्ध भांडवल पुरवठा व वित्तविषयक सेवेच्या उद्देशानं 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बेची स्थापना मुंबई येथे झाली. परदेशी भारतीय आयुर्विमा कंपन्या, इतर विमा कंपन्या व काही खाजगी कंपन्यांचे भागभांडवल व कर्ज पुरवठा करण्यासाठी सहाय्य झाले. दुसऱ्या महायुद्धाचे व देशाच्या फाळणीचे गंभीर व दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या अर्थकारणावर झाले. स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई राज्यात कुल कायदे व मध्य प्रांतात सरकारने मालगुजारी नष्ट करणारे कायदे केले. हैदराबाद संस्थानात लोकनियुक्त सरकारनं भूसुधारणा कायदे केले. 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला गेला. समाजातील घटकांना आर्थिक, सामाजिक व राजकीय न्याय देणाऱ्या घटनेचा स्वीकार करून भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले. भारताचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी 1950 साली राष्ट्रीय स्तरावर नियोजन आयोगाची स्थापना होऊन 1951 साली पंचवार्षिक योजनेची सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कृषी व औद्योगिक धोरणाचा पुरस्कार केला. सहकारी चळवळीस प्रोत्साहन दिले गेले. भारत सरकारने स्वीकारलेल्या संमिश्र अर्थव्यवस्थेच्या धोरणानुसार खाजगी पण देशी उद्योगांना प्रोत्साहन मिळाले. 1991 साली अंमलात आणलेल्या नव्या आर्थिक धोरणानुसार मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्यानं बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भांडवल गुंतवणूक करून उद्योगधंदे उभारले. महाराष्ट्र शासनाने अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूनं विविध मंडळे, महामंडळे व सहकारी संस्था स्थापन केल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या उत्पन्नात वाढ होत आहे. 1960-61 साली असणारे राज्याचे उत्पन्न 2074 कोटी रुपयांवरून 2000 ते 2001 साली 2,19,038 कोटी रुपयांवर गेले. दरडोई राज्य उत्पन्नही या काळात द/सा 531 रुपयांवरून 22,777 रुपयांवर गेले आहे. राज्यांतर्गत उत्पन्न प्रामुख्याने खालील 3 क्षेत्रातून निर्माण होते. असेच ऑडिओज ऐकत राहण्यासाठी तुम्ही लिसन टू री हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून आजच डाउनलोड करू शकता. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स तसेच इतर मटेरियल देखील त्यावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 1. प्राथमिक क्षेत्र शेती. 2. द्वितीय क्षेत्र उद्योग. 3. तृतीय क्षेत्र विविध सेवा हे होय. शेती. महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य असून शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या 2001च्या जनगणनेनुसार 55% इतकी आहे. लागवडीखालील क्षेत्र 1960-61 साली 118.23 लाख हेक्टर क्षेत्रावरून 2000 ते 2001 साली 222.56 लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत वाढले. पावसाची अनिश्चितता, कोरडवाहू शेतीच्या समस्या व यावर उपाययोजना म्हणून जलसिंचनाचे प्रमाण वाढवणे या गोष्टी महाराष्ट्राच्या शेतीसंदर्भात महत्त्वाच्या आहे. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत शेती क्षेत्रातील उत्पन्नाचा वाटा
कमी झालेला दिसतो. 1960 साली राज्यातील निव्वळ उत्पादनात शेतीचा वाटा 31% होता. तो 2000 ते 2001 साली 17% झाला. आर्थिक विकास प्रक्रियेत हे साहजिक असले तरी या क्षेत्रातील उत्पादकता वाढणे व शेती उत्पादनात स्थैर्य येणे गरजेचे ठरते. शेतीसाठी पाणी पुरवठ्याची तीव्र गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून विविध जलसिंचन योजना राबवलेल्या दिसतात. 1961-62च्या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत 14.87% म्हणजेच 0.65 अब्ज रुपये मंजूर झाले आहेत. महाराष्ट्रात अनेक जलसिंचन योजना हाती घेऊन राज्यकर्त्यांनी शेतीला केंद्रस्थानी ठेवून हरित क्रांतीची योजना राज्यभर राबवली. सिंचनाचे प्रमाण 1960 साली 6.5% होते, ते 2001 साली 16.4% इतके झाले. तांत्रिक सुधारणेबरोबरच सुधारित बियाणांच्या उत्पादनाच्या बाबतीतही महाराष्ट्राने प्रचंड प्रगती केली आहे. तृणधान्ये, तेलबिया, ज्वारी, कापूस, गहू, तांदूळ इत्यादी प्रमुख पिकांकरता सुधारित बियाणे उपयोगात आणली आहेत. देशातील बियाणांच्या उत्पादनात महाराष्ट्राचा 40% वाटा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात उत्पादन वाढीकरता रासायनिक व सेंद्रिय खतांचा वापर वाढत्या प्रमाणात होत आहे. 1976 साली महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना झाली. तेव्हापासून बियाण्यांचे उत्पादन, साठा, वाहतूक, वितरण इत्यादींना चालना मिळाली. राज्यातील कृषी विद्यापीठात व फलटण येथील निमकर कृषी अनुसंधान संस्था या खाजगी संस्थेत सुधारित बियाणांच्या जाती शोधून काढण्याचे कार्य चालते. मात्र अशा काही सुधारित बियाणांच्या योग्य प्रमाणात पाणी, खते व कीटकनाशके यांची उत्पादन वाढीकरताच गरज असते. मात्र अशा काही सुधारित बियाणांना योग्य प्रमाणात पाणी, खते व कीटकनाशके यांची उत्पादन वाढीकरता गरज असते. वित्त पुरवठा. शेतकऱ्यांना शेतीच्या कामाकरता भांडवलाची गरज असते व ते स्वस्त दरात उपलब्ध होणे आवश्यक असते. सावकाराकडून भरमसाठ व्याजानं शेतकऱ्यांनी कर्ज घेऊ नये व सावकारांकडून त्यांची पिळवणूक होऊ नये याकरता वित्तीय संस्था, सहकारी संस्था, व्यापारी बँका, भूविकास बँका, ग्रामीण बँका अशा संस्था शेतकऱ्यांना कर्ज पुरवतात. सरकार दगाईच्या रूपानं तातडीच्या गरजांसाठी कर्ज पुरवठा करते. संस्थांमार्फत रास्त व्याजदर आकारला जातो. शेतमालाची विक्री व्यवस्था. शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा म्हणून यासाठी विक्री व्यवस्था उत्तम असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात प्राथमिक सहकारी पतसंस्था व तेथील खरेदी विक्री संघ यांची एकमेकांशी सांगड घातल्याने कर्ज पुरवठा, मालाची विक्री व कर्जफेड या गोष्टी सोयीस्कर होतात. राज्यस्तरावर महाराष्ट्र राज्य सहकारी पणन संघ याकरता कार्यरत आहे. शासनाची कापूस एकाधिकार योजना ही शासकीय विक्री व्यवस्थेचे उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्र ॲग्रिकल्चरल प्रोड्युसिंग मार्केटिंग ॲक्ट 1993 साली लागू करण्यात आला. त्यानुसार प्रत्येक बाजारपेठेसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन केली आहे. त्यावर शेतकरी, विक्रेते, बाजारातील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी, शासनाच्या प्रतिनिधी यांची खुल्या निवडणुकीने नियुक्ती केली जाते आणि समिती पणन संघाच्या देखरेखीखाली हे कार्य होते. खुल्या लिलाव पद्धतीने मालाची विक्री होते. फळे, भाज्या व फुले उत्पादन. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व भाजी उत्पादनात आघाडीवर असून 1999-2000 साली देशातील फलोत्पादनात राज्याचा 20% तर भाजीपाल्याचा उत्पन्नातील वाटा हा 5% होता. कोकणचा हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे. द्राक्षे, काजूबिया, डाळिंबा, संत्री व केळी उत्पादनात राज्याचा प्रथम क्रमांक लागतो. फळांच्या निर्यातीमुळे देशाला मोठ्या प्रमाणात परदेशी चलनही मिळते. विविध प्रकारच्या फुलांचे उत्पादनही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर होते. 2000 साली 66,000 हेक्टर क्षेत्रात फुलांचे एकूण उत्पादन 28,000 मेट्रिक टन झाले. फळबागा व भाज्यांच्या उत्पादनाकरता नापीक जमीन उपयोगात आणावी यासाठी शासनानं रोजगार हमी योजनेची या उत्पादनाशी सांगड घातली. त्यामुळे बेकारांना रोजगारही उपलब्ध झाला. फळे व भाजीपाला यांची लागवड 1990-91 मध्ये 5 लाख हेक्टर क्षेत्रावरून 2000 ते 2001 मध्ये ती 12.15 लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत गेल्याचे दिसून येते.
दुग्ध व्यवसाय व पशुपालन. शेतकऱ्यांना जोडधंदा मिळवून देणाऱ्या दुग्ध व्यवसायाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी दूध योजना कार्यान्वित आहे. दुधापासून भुकटी, लोणी, चीज, तूप, पनीर इत्यादी पदार्थ तयार करून त्याची विक्री केली जाते. 1971 नंतर ऑपरेशन फ्लडखाली दुग्ध व्यवसाय प्रकल्प राबवला गेला. राज्यात धवल क्रांती येऊन 14 लाख शेतकऱ्यांना जोडधंदा मिळाला आहे. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या इत्यादी पालनाबरोबरच कुक्कुटपालनाचा जोडधंदाही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे साधन बनला आहे. उद्योग. सुरुवातीपासूनच महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. औद्योगिक प्रगतीचे उगमस्थान व केंद्रबिंदू असणाऱ्या मुंबईला भारताची आर्थिक राजधानी मानलं जातं. महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीत औद्योगिक क्षेत्राचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील संघटित उद्योगधंदे: 1. ग्राहक वस्तू उद्योग, 2. भांडवली वस्तू उद्योग, 3. पुनर्निर्माण वस्तू उद्योग. या तीन प्रकारच्या उद्योगांनी संरचित आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून शासनानं उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्याची धोरणे आखली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बोर्ड ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटची स्थापना केली. स. गो. बर्वे हे त्याचे अध्यक्ष होते. कोणत्या भागात कोणते उद्योग चांगल्या पद्धतीनं होऊ शकतील याचा अभ्यास करून राज्याच्या उद्योगांचा एक आराखडा तयार केला गेला. प्राथमिक तयारी झाल्यानंतर महाराष्ट्र उद्योग कायदा मंजूर करून सर्व उद्योगभिमुख धोरणांचा या कायद्यात समावेश केला व या कायद्यास अनुसरून 1 ऑगस्ट 1962 रोजी ठाण्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC स्थापन करण्यात आले. उद्योग उभारताना उद्योजकांना प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागतो. ते टाळण्याकरता त्या जमिनीवर काही उगवत नाही अशी गावाबाहेरची सरकारी मालकीची जमिनी ताब्यात घेऊन त्यावर वीज, पाणी इत्यादी सोयी करून मग उद्योग उभारण्यासाठी ही जमीन उद्योजकांना सवलतीच्या किमतीत विकायची असे धोरण ठरले. त्यामुळे उद्योग स्थापन करणे सोयीचे झाले. राज्यात सगळीकडे असे औद्योगिक वसाहतींचे जाळे तयार झाले. राज्यात भरभक्कम औद्योगिक प्रगतीचा पाया घातला गेला. या औद्योगिक वसाहतींच्या नियमनाची जबाबदारी औद्योगिक विकास महामंडळावर सोपवली आहे. औद्योगिक वसाहतीत रस्ते, सांडपाणी, प्रदूषित वायू निसारणाची व्यवस्था व इतर सोयी इत्यादी जबाबदारीही महामंडळावर आहे. भारतातील नव्हे तर जगातील अनेक नावाजलेल्या उद्योगधंद्याचे प्रकल्प महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या औद्योगिक वसाहतीत उभारलेले दिसतात. 90च्या दशकात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासाला गती येऊ लागली. त्यामुळे काळानुरूप बदलही करावे लागले. 1991च्या जागतिकीकरण व उदारीकरण यावर आधारित नव्या आर्थिक धोरणांची अंमलबजावणीही होऊ लागली. तसेच औद्योगिक क्षेत्रात रोजगार वाढीचे प्रमाण वाढले. विशेषतः वस्तू निर्माण क्षेत्रात चांगली रोजगार वाढ घडून आली आहे. महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळही विविध प्रकारच्या लघुउद्योगांना प्रोत्साहन देत असते. शेती संबंधित उद्योग, बिगर शेती उद्योग, पेट्रोलियम व कोळसा उत्पादन उद्योग, धातूची उत्पादनं, स्पेअर पार्ट्स उद्योग, प्लास्टिक व रबर उद्योग यात औद्योगिक क्षेत्रातील ही रोजगार वृद्धी मोठ्या प्रमाणात घडून आली आहे. त्याखालोखाल रसायने आणि रासायनिक उत्पादने, खाद्य उत्पादने या क्षेत्रातील रोजगार निर्मितीत वाढ झाल्याचे दिसून येते. औद्योगिक क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी 1. स्थिर भांडवल वृद्धी, 2. उत्पादन वृद्धी, 3. रोजगार वृद्धी या 3 कसोटांचा आधार दिला जातो. त्यावरून असे दिसते की 1991च्या नव्या आर्थिक अंमलबजावणीमुळे भांडवल वृद्धी, उत्पादन वृद्धी व रोजगार वृद्धी याचा वेग वाढला. 1999-2000 साली राज्याच्या औद्योगिक उत्पादनात रसायने व रासायनिक उत्पादने, खाद्य उत्पादने, शुद्ध पेट्रोलियमची उत्पादने, यंत्रे व यंत्रसामग्री, वस्त्रोद्योग, फर्निचर, धातू, मोटार वाहने, ट्रेलर्स इत्यादी व इतर परिवहन सामग्री यांचा वाटा 80% आहे. विविध ग्रामीण उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्यांना विविध प्रकारे सहाय्य केले जाते. एकंदर महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीत औद्योगिक क्षेत्राचा सिंहाचा वाटा दिसून येतो. महिला बचत गट.
या सर्व क्षेत्रात अलीकडे शहरी व ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटाचे मोठे योगदान आहे. राज्यातील उत्पादन वाढीबरोबरच महिलांना स्वावलंबी बनवण्यास व महिलांच्या सक्षमीकरणात बचत गटांची महत्त्वाची भूमिका आहे. बचत गटांना जिल्हा बँकेकडून व राष्ट्रीयकृत बँकेद्वारे कर्ज पुरवठा केला जातो. त्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू लागल्या आहेत. सहकार. महाराष्ट्र राज्यात सहकारी चळवळ 20व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच जोमानं सुरू आहे. 1904 साली सहकार कायदा अस्तित्वात आला. पतपुरवठा क्षेत्रात सहकारी संस्था स्थापन करण्याची तरतूद करणारा हा कायदा आहे. पुढे 1912 साली कर्ज व्यतिरिक्त अन्य गोष्टींचाही पुरवठा सहकारी सोसायट्या काढण्यास परवानगी देण्यात आली. पुढे 1912 साली कर्जाव्यतिरिक्त अन्य गोष्टींचाही पुरवठा करण्यासाठी सहकारी सोसायट्या काढण्यास परवानगी देण्यात आली. सहकारी बँका, भूविकास बँका स्थापन झाल्या व हळूहळू जीवनाच्या अनेक क्षेत्रात सहकाराची कास धरण्यात आली. सहकारी क्षेत्रात अनेक योजना महाराष्ट्रानं हाती घेतल्या. महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचा प्रसार झपाट्यानं होऊन कृषी पतपुरवठा, नागरी बँका, आदिवासी विकास, सूत गिरण्या, गूळ उत्पादन, दुग्ध व्यवसाय, नागरी बँका, वाहतूक, चर्मोद्योग इत्यादी क्षेत्रात सहकाराचा विस्तार झाला. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व तत्कालीन वित्तमंत्री वैकुंठलाल मेहता, प्राचार्य धनंजयराव गाडगीळ यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना एकत्र आणले आणि अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात प्रवरा कालव्याजवळ लोणी येथे 1948 साली पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन केला. सेवा क्षेत्र. महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीत सेवा क्षेत्राचा वाटा वाढत आहे. बँका, विमा कंपन्या, दळणवळण, परिवहन, व्यापार, उपहारगृहे, प्रशासनिक सेवा इत्यादींचा या तृतीय क्षेत्रात समावेश होतो. या सेवांवरील खर्चानुसार या सेवाच्या उत्पन्नाची मोजणी केली जाते. या सेवांवरील खर्च वाढला की राज्याच्या उत्पादनात भर पडते. एकंदर महाराष्ट्राच्या आर्थिक वाटचालीचा मागोवा घेत असताना असे दिसते राज्याच्या उत्पन्नात व दरडोई उत्पन्नातही वाढ होत आहे. उत्पादन वाढीबरोबरच श्रोत्यांच्या वाट्याचे प्रमाण बदलले आहे. प्राथमिक क्षेत्राचा वाटा 1960-61च्या तुलनेत निम्मा झाला आहे. द्वितीय क्षेत्राचा वाटा 1990 पर्यंत सतत वाढत गेल्याचे दिसून येते. महाराष्ट्राची शैक्षणिक प्रगती. शिक्षण हे सर्वांगीण प्रगतीचे व परिवर्तनाचे द्योतक मानले जाते. महाराष्ट्राने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्तुंग यशाचा मागोवा घेत असताना महाराष्ट्राला लाभलेल्या सामाजिक, वैचारिक, सांस्कृतिक, राजकीय चळवळीच्या परंपरेचा प्रभाव शिक्षण प्रसारावर पडला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. शैक्षणिक पार्श्वभूमी. 13व्या शतकापासून 400 वर्ष महाराष्ट्रात इस्लामी सत्ता होती. या कालखंडात लेखन, वाचन व अंकगणित शिकवणाऱ्या अनेक शाळा प्रत्येक गावात असत. वाई, पैठण, औरंगाबाद, नांदेड या ठिकाणी संस्कृत पाठशाळा होत्या. ब्रिटिशांनी 1818मध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर मुंबई इलाक्यातील शिक्षणासंबंधी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. या काळात एक शिक्षकी शाळांमध्ये वर्गनायकामार्फत अध्यापनाचे काम चाले व त्यावर शिक्षकांची देखरेख असे. ब्रिटिशांनी पुण्यामध्ये संस्कृत पाठशाळा स्थापन केल्या. मुंबईत बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्याद्वारे पुणे, मुंबई व पनवेल येथे शाळा सुरू केल्या. मेकालेचा प्रस्ताव ब्रिटिशांनी मान्य करून इंग्रजी माध्यम स्वीकारले. ख्रिश्चन मिशनऱ्यांनी चालवलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षणावर भर असे. धार्मिक शिक्षणाचे धोरण न आवडल्यामुळे 1860 साली वामन भावे यांनी पुन्हा नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची तर 1880 साली विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, आगरकर, नामजोशी यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी आगरकर, गोखले, भांडारकर यांनी केलेल्या राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार व महात्मा गांधींची मूलोद्योग शिक्षण संकल्पना हे महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रगतीतील महत्त्वाचे टप्पे मानावे लागतील. 1 एप्रिल 1949 पासून मुंबई प्राथमिक शिक्षण अधिनियम अंमलात आणून 1950 साली सार्वभौम भारताची राज्यघटना स्वीकारली. तिच्या मार्गदर्शक तत्वात 1960 सालापर्यंत सार्वत्रिक शिक्षणाची सुविधा पुरवली पाहिजे असे नमूद केले आहे.
तिच्या मार्गदर्शक तत्वात 1960 सालापर्यंत सार्वत्रिक शिक्षणाची सुविधा पुरवली पाहिजे असे नमूद केले आहे. शैक्षणिक विकासात थोरांचे योगदान. महाराष्ट्राच्या शैक्षणिक वाटचालीत सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या थोर नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांची दूरदृष्टी व त्याग यामुळे शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचले. आद्य समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षण हेच बहुजन समाजाच्या उद्धाराचे साधन आहे असे सांगितले. त्यामुळे उपेक्षित वर्गाच्या शिक्षणास चालना मिळाली. त्यांनी 1848 साली स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईंना शिकवून मुलींना शिकवण्यासाठी तयार केले. अपमान हालपेष्टा सहन करूनही सावित्रीबाईंनी मुलींना शिकवण्याचा वसा घेतला. त्या भारतातील आद्य शिक्षिका होत. महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत फुले दाम्पत्याचे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. राजश्री शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून कोल्हापूर संस्थानात 1912 साली प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. शिक्षण प्रसाराच्या उद्देशाने अनेक जाती जमातीच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू केले. शिक्षण प्रसारासाठी राबवलेल्या योजना छत्रपती शाहू महाराजांच्या द्रष्टेपणाची साक्ष देतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा मागासवर्गीयांना संदेश देऊन 1945 साली पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना करून अनेक महाविद्यालयातून शिक्षण प्रसाराचे महत्त्वाचे कार्य केले. महर्षी धोंडो केशव कर्वेंनी सुरू केलेले पहिले महिला विद्यापीठ हा स्त्री शिक्षणातील महत्त्वाचा टप्पा होय. महर्षी वि. रा. शिंदे यांनी दलित व स्त्री शिक्षणासाठी जागृती व कार्य केले. स्वामी रामानंद तीर्थ यांनी उच्च शिक्षण प्रसारात मोलाचे योगदान दिले. संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेल्या जनजागरणामुळे समाजास शिक्षणाचे महत्त्व पटले. साने गुरुजींच्या राष्ट्रप्रेम व सामाजिक बांधिलकीच्या संस्कार व प्रेरणेतून अनेक तरुणांनी शिक्षक होऊन नवी पिढी घडवण्याचा ध्येयवादी निर्णय घेतला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 4 ऑक्टोबर 1919 रोजी कराड तालुक्यातील काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. पुढे सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सुरू केले. समाजातील दारिद्र्य, अंधश्रद्धा, अज्ञान दूर करण्यासाठी कर्मवीरांनी शिक्षणावर भर दिला. त्यांनी सातारा येथे शाहू बोर्डिंग हाऊसच्या माध्यमातून सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यात ऐक्य निर्माण केले. शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी शाळा, महाविद्यालय, वसतिगृह सुरू केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणास श्रमाची जोड दिली. स्वावलंबन, स्वाभिमान, स्वअध्याय व स्वातंत्र्य या चतुसूत्रीवर त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाची उभारणी झाली होती. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या रयत शिक्षण संस्थेच्या ब्रीदवाक्यातच कर्मवीरांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान सामावले आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी बहुजन समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यांनी 1926 मध्ये अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय सुरू करून सर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश दिला. या माध्यमातून समतेचे विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवले. त्यांनी 1932 मध्ये अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विदर्भात अनेक शाळा, महाविद्यालय व वसतिगृह सुरू केली. डॉक्टर बापूजी साळुंके यांनी 1 नोव्हेंबर 1954 रोजी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांनी शिक्षण समाजभिमुख बनवण्यावर भर दिला. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या संस्थेच्या बोधवाक्यातच डॉक्टर बापूजींचे शैक्षणिक तत्त्वज्ञान सामावले आहे. स्वामी रामानंद तीर्थ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गोविंदराव श्रॉफ, विनायकराव पाटील आदींनी मराठवाड्यामध्ये शिक्षणाचा पाया घातला. संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी विदर्भामध्ये शैक्षणिक संस्थांची स्थापना करून शिक्षणाचा प्रसार केला. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बापूजी साळुंके, कर्मवीर मामासाहेब जगदाळे, धनाजी चौधरी, भाऊसाहेब हिरे आदींच्या प्रयत्नातून महाराष्ट्रात अनेक शिक्षण संस्था उभ्या राहिल्या व गाव पातळीपर्यंत शिक्षण पोहोचले. महाराष्ट्रातील प्रमुख शिक्षण संस्थांच्या मध्ये पुढील संस्थांचा उल्लेख करता येईल.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, श्री शिवाजी शिक्षण संस्था, गोखले एज्युकेशन सोसायटी, रयत शिक्षण संस्था, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, सरस्वती भवन शिक्षण संस्था, कोकण एज्युकेशन सोसायटी, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ इत्यादी. या प्रकारे अन्य शिक्षण संस्था देखील महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहेत. भारत सरकारच्या शैक्षणिक धोरणाचे प्रणेते शिक्षण तज्ज्ञ J.P. नाईक यांनी शैक्षणिक कार्य आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेले. त्यांनी स्थापन केलेली भारतीय शिक्षण संस्था ही प्राथमिक शिक्षण, साक्षरता, प्रसाराकरता मार्गदर्शक ठरली आहे. युनेस्कोने जगातील 100 शिक्षण तज्ज्ञांमध्ये J.P. नाईक यांचा समावेश करून त्यांना गौरवले आहे. शिक्षण खात्याचे प्रशासन. महाराष्ट्रातील शिक्षण विभागाचे महाराष्ट्रातील शिक्षण विभागाचे शिक्षण संचालनालय हा प्रमुख प्रशासकीय घटक आहे. राज्याचे शिक्षण मंत्री हे शासकीय प्रमुख, तर शिक्षण सचिव हे कार्यकारी प्रमुख असतात. शासकीय धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी संचालनालय करते. राज्याचे शिक्षण मंत्री, राज्यमंत्री, सचिव, शिक्षण संचालक, उपसंचालक, शैक्षणिक धोरणे व उपक्रम याबद्दल धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षण मंत्र्यांना असतात. तर शिक्षण संचालक, उपसंचालक, जिल्हा अधिकारी अशा यंत्रणेतून शिक्षण विभागाचे कार्य चालते. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, वैद्यकीय व शेतकी शिक्षण याकरिता स्वतंत्र संचालक असतात. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची जबाबदारी 1 मे 1962 पासून जिल्हा परिषदांकडे सोपवली आहे. जेथे नगरपालिका, नगरपरिषदा किंवा महानगरपालिका आहेत तेथील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण त्यांच्याकडे सोपवले आहे. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, अनुदान इत्यादीबाबत शासनाचे नियंत्रण असते. माध्यमिक शिक्षणाची धोरणे, पाठ्यपुस्तके, शालांत परीक्षा यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे नियंत्रण असते. पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना 1967 साली करण्यात आली असून गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची स्थापना 1984 साली शासनानं केली आहे. प्राय खाजगी शैक्षणिक संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना अनुदान असते. तसेच विना अनुदान तत्वांवरही शाळा चालवण्यास शासन परवानगी देते. विविध विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांमार्फत उच्च शिक्षणाचे कार्य केले जाते. कुलगुरू व कुलसचिव विद्यापीठांचा दैनंदिन कारभार पाहतात, तर राज्यपालांचे कुलपती या नात्याने सर्व विद्यापीठांवर नियंत्रण असते. परवानगी, अनुदान, सेवा शर्ती यासंबंधीचे निर्णय शासन घेते. विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली या स्वायत्त संस्थेच्या मार्गदर्शक तत्वानुसार उच्च शिक्षण प्रसाराचे कार्य चालते. शिक्षणाचा विस्तार, गुणवत्ता व समान संधी ही शैक्षणिक प्रगतीची 3 परिमाणे आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्रात शिक्षणाची प्रगती झाली आहे. प्राथमिक शिक्षण. शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याच्या हेतूनं व ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीनं विविध योजना शासनाकडून आखण्यात आल्या आहेत. प्राथमिक शिक्षण हे मोफत व सक्तीचे असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा पाया मजबूत होणं आवश्यक असतं. लेखन, वाचन, गणन शिकवण्याबरोबरच एकूणच शिक्षणाची गोडी निर्माण करणं, आकलन व स्मरणशक्ती वाढवणं याकरता प्राथमिक स्तरावर प्रयत्न केले जातात. 1967 साली तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांच्या संकल्पनेतून 1ली ते 8वी पर्यंत अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक निर्मिती करणाऱ्या बालभारतीची स्थापना झाली. 1960 ते 61 ते 2000-2001 या 40 वर्षांच्या काळात शाळांची संख्या 34,594 वरून 65,960 वर गेली. शाळांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाल्याचं दिसतं. शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या 41,78,000 वरून 1,18,57,000 इतकी झाली आहे. शिक्षकांची संख्या 5 पटीने वाढली आहे. माध्यमिक शिक्षण. या स्तरातील विद्यार्थ्यांची गळती रोखण्याकरता अनेक योजना शासनामार्फत राबवल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपली मुले इंग्रजी विषयात मागे राहू नयेत म्हणून इसवी सन 1999 मध्ये महाराष्ट्र शासनानं मराठी माध्यमांच्या शाळात 1ली पासून इंग्रजी विषय सुरू करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला.
विद्यार्थ्यांना संगणक वापराचे जुजबी प्रशिक्षणही या स्तरावर दिले जाऊ लागल्यानं आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रयोगशील शाळांचे योगदानही विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यात महत्त्वाचे ठरले आहे. काही खाजगी संस्था, स्वयंसेवी संस्था वीटभट्टी कामगारांच्या, ऊसतोंडी कामगारांच्या मुलांकरता शाळा चालवून त्यांचे भविष्य घडवण्यात हातभार लावत आहे. प्राथमिक स्तर पार करून माध्यमिक स्तरावर आल्यानंतर अभ्यासक्रमातील विषय वाढतात. गणित व शास्त्र विषयांच्या शाखा अभ्यासक्रमाअंतर्गत शिकवल्या जातात. या स्तरांवरील शाळांची संख्या 40 वर्षांच्या कालखंडात 2468 वरून 11,672 वर गेली आहे. विद्यार्थ्यांच्या संख्येत 8,58,000 वरून 50,47,000 एवढी वाढ झाली आहे. तर शिक्षकांच्या एकूण संख्येत 4.23 पट वाढ झाली आहे. 10वी अखेरीस विद्यार्थ्यांची शालांत परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण या मंडळामार्फत या परीक्षा घेतल्या जातात. दिवसा नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रात्र प्रशालेच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. उच्च माध्यमिक शिक्षण शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रामुख्याने कला, वाणिज्य, शास्त्र व तंत्र यापैकी एका शाखेची निवड करून विद्यार्थी उच्च माध्यमिक स्तरात प्रवेश करतात. 12वी अखेरीस उच्च माध्यमिक शालांत परीक्षा घेतली जाते. 1972 पूर्वी विदर्भ, मराठवाड्यात 10वी अखेरीस शालांत परीक्षा तर पश्चिम महाराष्ट्रात 11वी अखेरीस शालांत परीक्षा घेतली जात असे. महाराष्ट्र शासनानं 1972 सालापासून कोठारी आयोगाच्या शिफारीनुसार 10+2+3 हा शिक्षणातील नवा आकृतिबंध स्वीकारला. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागात शालांत मंडळामार्फत 10वी व 12वी या परीक्षा घेतल्या जातात. यामुळे अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, गुणवत्ता नियम व सेवा शर्ती यात एकसूत्रीपणा आला आहे. 1980-81 ते 2000-2001 या कालखंडात उच्च माध्यमिक शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या संख्येत 767 वरून 3101 इतकी वाढ झाली आहे. प्रौढ शिक्षणाद्वारे मोठ्या प्रमाणात समाज शिक्षणाचे कार्य सुरू आहे. 1960 सालापर्यंत प्रौढ शिक्षण कार्यक्रम गाव, तालुका, जिल्हा अशा चढत्या क्रमानं हाती घेतला आहे. 1978 पासून संपूर्ण राज्यात प्रौढ साक्षर योजनेचे काम सुरू झाले. शासन, विद्यापीठे, महाविद्यालये, सामाजिक संस्था यांचे प्रौढ शिक्षण योजनेत महत्त्वपूर्ण योगदान आहे. राज्यात दरवर्षी 12 ते 14 हजार प्रौढ शिक्षण केंद्रातून 3 ते 4 लाख प्रौढांना साक्षर केले जाते. महाराष्ट्र राज्यात 1961 साली असणारे 15% साक्षरतेचे प्रमाण 2001 साली 76.9% गेले आहे. मागासवर्गीयांचे शिक्षणापासून शेकडो वर्षे वंचित असलेल्या मागासवर्गीयांसाठी शिक्षण क्षेत्रात राखीव जागांच्या धोरणांचा अवलंब करण्यात आला आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. कोठारी आयोगाने आश्रमशाळांची सोय करण्यात यावी अशी शिफारस केली होती. ते 1968च्या शिक्षण पुनर्रचनेसंबंधीच्या निवेदनात मागासलेल्या, विशेषतः आदिवासी जमातीतील मुलामुलींसाठी शिक्षणाच्या विविध सवलती देण्याकडे कल असेल असे नमूद केले. मागासवर्गीयांसाठी महाराष्ट्र शासन अनेक योजना राबवत आहे. विविध शिष्यवृत्ती योजना, परदेशी शिष्यवृत्ती योजना, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन, इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळा, मध्यान्ह भोजन, गणवेश व शालेय साहित्याचे वाटप असे या योजनांचे स्वरूप आहे. त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठीही फी माफी योजनाही शासनाकडून राबवली जाते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या दिल्या जातात. असेच ऑडिओज ऐकत राहण्यासाठी तुम्ही लिसन टू री हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून आजच डाउनलोड करू शकता. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स तसेच इतर मटेरियल देखील त्यावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुलांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे येथे महिला शिक्षण संस्था सुरू केली. आज महाराष्ट्रात अनेक शिक्षण संस्था स्त्री शिक्षणाचे कार्य करत आहेत.
मुलींकरता स्वतंत्र शाळा, वसतिगृहे, महाविद्यालय त्या अंतर्गत चालवली जातात. तर SNDT महिला विद्यापीठ उच्च शिक्षणाचा प्रसार करत आहे. शासनाकडून स्त्री शिक्षणाच्या प्रसाराकरता 12वी पर्यंतचे शिक्षण मुलींना मोफत दिले जाते. प्राथमिक स्तरावर 1960-61 ते 2000 ते 2001 या अवधीतच मुलींच्या संख्येत 3.82 पट, माध्यमिक स्तरावर 10 पट तर उच्च माध्यमिक स्तरावर 6.5 पट वाढ झालेली आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातही महाराष्ट्रीयन स्त्रियांचे प्रमाण वाढत आहे. अशा रीतीने शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्राने केलेली प्रगती निश्चितच नोंद घेण्याजोगी आहे. महाराष्ट्रात 1857 साली मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेने उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महाराष्ट्र उच्च शिक्षण क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. महाराष्ट्राने उच्च शिक्षण क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे. मुंबई विद्यापीठ, मुंबई राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर पुणे विद्यापीठ, पुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड ही विद्यापीठं व या विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालये विविध पदवी व पदविका अभ्यासक्रम राबवत आहेत. बहुसंख्य महाविद्यालये खाजगी शिक्षण संस्थांमार्फत चालवली जातात. त्यातील काही महाविद्यालये अनुदानित असून काही विना अनुदान तत्वावर चालवली जातात. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे व या अन्य अभिमत विद्यापीठांमार्फत विविध अभ्यासक्रम चालवले जातात. याशिवाय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे यांच्यामार्फत वैद्यकीय व तंत्र शिक्षणाचा प्रसार केला जातो. रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ संस्कृत भाषेचे जतन व संवर्धनाकरता कार्यरत आहे. महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य असल्यानं शेतीविषयक शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्यामार्फत शेतीविषयक विविध अभ्यासक्रम व संशोधन प्रकल्प राबवले जातात. नुकतेच इसवी सन 2000 मध्ये नागपूर येथे पशुवैद्यकीय व मत्स्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. केंद्र शासनाने 1986 साली जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाचाच एक भाग म्हणजे शिक्षण क्षेत्रातील खाजगीकरणास चालना देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 1991 साली आलेल्या नव्या आर्थिक धोरणाचा परिणाम म्हणून महाराष्ट्र शासनानं माध्यमिक, उच्च माध्यमिक, उच्च शिक्षण आणि उच्च तंत्र शिक्षण, वैद्यकीय व व्यावसायिक शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात विना अनुदान तत्वाचे धोरण स्वीकारले आहे. कला, वाणिज्य, शास्त्र, विविध व्यवसाय, तंत्रज्ञान, वैद्यकीय, अभियांत्रिकी, विविध व्यवस्थापन, शिक्षणशास्त्र महाविद्यालयांप्रमाणेच महाराष्ट्रात शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालये चालवली जातात. पदवी व पदविका स्तरावर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग या राष्ट्रीय संस्थेने पुरस्कृत केलेले अभ्यासक्रम शिकवले जातात. त्याचप्रमाणे शिक्षकांना शारीरिक शिक्षणाचे अभ्यासक्रमही शिकवले जातात. महाराष्ट्रात IIT पवई, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, गोखले अर्थशास्त्र संस्था, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, डेक्कन कॉलेज पुणे यांसारख्या अनेक नावाजलेल्या संस्था कार्यरत आहेत. याचबरोबर महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये महाराष्ट्रातील नवोदय विद्यालय, मुक्त विद्यापीठे, राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, निरंतर शिक्षण, तांत्रिक व वैद्यकीय शिक्षण संस्था, शिक्षण व संशोधन संस्था, स्वयंसेवी संस्था यांचे योगदान लक्षणीय आहे. प्रकरण 6 महाराष्ट्राची सामाजिक व सांस्कृतिक प्रगती. समाज जीवन व सामाजिक प्रगती. सामाजिक सुधारणांच्या बाबतीत महाराष्ट्र हे सर्वात पुरोगामी राज्य मानले जाते. महाराष्ट्राची राजभाषा व लोकभाषा मराठी आहे. 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 9,67,52,247 इतकी आहे. महाराष्ट्रातील समाज खेडे व शहर या विभागात वसलेला आहे. येथे विविध जाती धर्मांचे लोक राहतात.
जागतिकीकरणाचा परिणाम महाराष्ट्राच्या समाज जीवनावर झाल्याचे दिसून येते. ग्रामसंस्था. महाराष्ट्र कृषीप्रधान राज्य असल्यानं ग्रामसंस्था सर्वदूर पसरली आहे. 2000 ते 2001 यामध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींची संख्या 27,735 इतकी आहे. खेड्यांचे स्वरूप आधुनिकीकरण, औद्योगिकरण व नवतंत्रज्ञानामुळे पालटले आहे. महाराष्ट्रीयन ग्रामसंस्थेचे वैशिष्ट्य असणारी अलुतेदारी व बलुतेदारी पद्धत लोप पावत चालली आहे. जहागीरदार, पाटील, जोशी, कुलकर्णी, खोत या वतनदारांचे पारंपरिक हक्क कायद्यानं नष्ट होऊन जमीनदारांच्या जमिनी कुळ कायद्यानं कुळांकडे गेल्या आहेत. इंग्रजी राजवटीनंतर विविध क्षेत्रात स्थित्यंतरे झाली. देशभर एकच कायदा लागू केल्यानं जात पंचायती निशब्द झाल्या. आधुनिक शिक्षण, पुरोगामी विचार, औद्योगिकरण, नागरीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव यामुळे ग्रामीण समाज हा बाह्य जगाशी जोडला गेला. समाजात एक प्रकारचा उदार दृष्टिकोन येऊन जातीसंस्थेचे प्राबल्य कमी होत असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे शिक्षण, उद्योग, व्यवसाय, नोकरी या कारणासाठी शहरात स्थलांतर असण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात बहुतांश संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आहे. नागर समाज. जागतिकीकरण, आधुनिकीकरण व औद्योगिकरण यामुळे शहरीकरणाची प्रक्रिया गतिमान झालेली आहे. नोकरी, शिक्षण, व्यवसाय आणि शहरी जीवनमानाचे आकर्षण यातून खेड्यातून शहरांकडे स्थलांतर करण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरी जीवनमानाचा वाढता खर्च, जागेची टंचाई व व्यावसायिक गतिशीलता या सर्वांमुळे एकत्रित कुटुंब पद्धती नागरी भागात फारशी दिसत नाही. अनेक प्रदेशातून व भिन्न संस्कृतीतून आलेल्या वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक शहरात एकत्र आल्याने एका संमिश्र नागरी संस्कृतीचा विकास नगरे व महानगरातून झाला आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत जातीसंस्थेचा प्रभाव शहरी भागात कमी जाणवतो. यामुळे आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहाचे प्रमाण वाढले आहे. सर्वसमावेशक अशी संस्कृती नगरांमधून विकसित होत आहे. त्याचबरोबर गलिच्छ वस्त्या, रोगराई, अनैतिक व्यवसाय व इतर सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. आहार. महाराष्ट्रातील लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी त्या विभागातील येणाऱ्या अन्नधान्य उत्पादनावर आधारित आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ या भागात जेवणात भाताचे प्रमाण जास्त आहे. कोकण किनारपट्टीला जेवणात भात व मासे मुख्यत्वे असतात. पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागात ज्वारी बाजरीच्या भाकरी, गव्हाची पोळी, भाजी, डाळीची आमटी व कडधान्य आहारात असतात. चटणी व कांदा हे जेवण असते. शहरी भागात पोळी, भाजी, भात, वरण, चटणी असा आहार असतो. ऐपतीनुसार गोड पदार्थ, दूध, दही, लोणी, तूप व फळांचा समावेश केला जातो. त्याचप्रमाणे जेवणात विविध प्रकारची लोणची, चटण्या, कोशिंबीर, पापड इत्यादींचा समावेश असतो. समाजात शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकार रूढ आहेत. पुरणपोळी, मिसळ, बटाटेवडा, भजी, थालीपीठ, शिरा, कांदेपोहे हे पदार्थ म्हणजे महाराष्ट्रीय खाद्य संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. पोशाख. स्त्रियांचे नऊवारी लुगडे, मुलींचे परकर पोलके, पुरुषांचे धोतर, सदरा, बंडी व डोक्यावर मुंडासे, पागोटे किंवा फेटा हा महाराष्ट्रीयन लोकांचा पारंपरिक पोशाख आहे. यात काळानुरूप बदल झाला असून नऊवारी लुगड्यांची जागा सहावारी साड्यांनी घेतली आहे. नऊवारी साड्या नेसण्याचे प्रमाण ग्रामीण भागातील वयस्कर स्त्रियांपुरतेच मर्यादित राहिले आहे. साधारण 80च्या दशकापासून तरुण स्त्रिया व मुलींमध्ये सलवार कमीज व दुपट्टा हा पोशाख लोकप्रिय होऊ लागला. साड्यांमध्ये येवला व पैठण येथे बनणारी पैठणी हे महाराष्ट्रीयन वस्त्र परंपरेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. चित्रपट, दूरदर्शन, इंटरनेट या माध्यमांच्या प्रसारामुळे व प्रभावामुळे पेहरावात झपाट्यानं आधुनिकता आली आहे. पुरुषांच्या कपड्यात धोतर, सदरा यांचा वापर कमी होऊन ग्रामीण भागात पायजमा, शर्ट व गांधी टोपी तर शहरी भागात पॅन्ट शर्ट, सफारी कोट पॅन्ट याचा वापर सुरू झाला आहे. पुरुषांमध्ये ग्रामीण शहरी दोन्ही भागात पायजमा, नेहरू शर्ट असाही प्रकार काही वेळा वापरला जातो. अलंकार. महाराष्ट्रातील अलंकाराचा वापर स्त्री पुरुष आपल्या आवडीनुसार व कुवतीनुसार करतात. स्त्रिया कंठभूषणे, कर्णभूषणे, अंगठ्या, बांगड्या, कंबरपट्टा, बाजूबंद, नथ, पैंजण इत्यादी दागिने वापरतात. पुरुष कंठसाखळी, अंगठ्या, ब्रेसलेट इत्यादी दागिने वापरतात.
प्लॅटिनम, सोने, चांदी, तांबे, ऑक्साईड इत्यादी धातूंचे दागिने बनवले जातात. सधन लोक हिऱ्यांच्या दागिन्याचाही वापर करतात. विवाहित स्त्री सौभाग्याचे प्रतीक म्हणून मंगळसूत्र हा दागिना वापरते. त्याचप्रमाणे विवाहित स्त्रिया जोडवेही परिधान करतात. कोल्हापुरी साज, पुतळी हार, चपला हार, बोरमाळ, ठुशी, डोरलं, पाटल्या, बुगडी, नथ इत्यादी खास महाराष्ट्रीयन दागिने आहेत. सण उत्सव. महाराष्ट्रात गुढीपाडवा, अक्षय तृतीया, नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळ अष्टमी, बैलपोळा, गणेश उत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी, मकर संक्रांत, महाशिवरात्री, होळी व रंगपंचमी हे सण प्रामुख्यानं साजरे केले जातात. आषाढी व कार्तिकी एकादशी ही मोठ्या प्रमाणात साजरी होते. महावीर जयंती, बौद्ध पौर्णिमा, गुरु नानक जयंती साजरी केली जाते. मुस्लिमांचे रमजान ईद, बकरी ईद, मोहरम हे सण साजरे केले जातात. ख्रिश्चनांचे ईस्टर डे, गुड फ्रायडे व ख्रिसमस हे सण साजरे केले जातात. पारशी लोकांचा पतेती हा नववर्ष दिन साजरा केला जातो. महाराष्ट्रात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख इत्यादी विविध धर्मीय एकमेकांचे सण साजरे करतात. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले सार्वजनिक शिवजयंती व गणेशोत्सव विविध कार्यक्रम, देखावे करून सार्वजनिक मंडळांमार्फत साजरे केले जातात. सामाजिक प्रगती. सामाजिकदृष्ट्या महाराष्ट्र हे सतत प्रगतीपथावर असलेले पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत रामदास, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादी संतांनी समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि सामाजिक ऐक्य स्थापनाचा प्रयत्न केला. समता, बंधुता याचा संदेश घेऊन धार्मिक सामाजिक प्रबोधन केले. महाराष्ट्रात अनेक थोर विचारवंत समाज सुधारक होऊन गेले. विविध सामाजिक चळवळींद्वारे त्यांनी सामाजिक समतेचा, सामाजिक न्यायाचा संदेश घेऊन समाज जागृती व परिवर्तनात मोलाचा हातभार लावला. महाराष्ट्राला महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा समृद्ध वारसा लाभला आहे. सत्यशोधक चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ, सामाजिक न्यायासाठी दलित चळवळी, स्त्रिया, शेतकरी, आदिवासी, कामगार इत्यादींच्या सक्षमीकरण व न्याय हक्कांसाठीच्या चळवळी महाराष्ट्राच्या भूमीत झाल्या. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हा प्रामुख्यानं विविध क्षेत्रातील परिवर्तनवादी सामाजिक चळवळींचा इतिहास आहे. राष्ट्रीय चळवळींच्या कालखंडात स्वदेशी, बहिष्कार, खादी प्रसार, साराबंदी, दारूबंदी, दलित उद्धारांच्या चळवळी ही काही ठळक उदाहरणे आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात भूदान व ग्रामदान, प्रौढ साक्षरता चळवळ, ग्रामविकास, आदिवासी विकास व सहकारी चळवळींचा अंतर्भाव झाला. महाराष्ट्रात युवक क्रांती दल, दलित पॅन्थर यांनी सुरू केलेल्या चळवळी, धरणग्रस्तांच्या चळवळी, मुस्लिम सत्यशोधक चळवळी, असंघटित कष्टकऱ्यांच्या चळवळी, ग्राहक चळवळी, स्त्रियांच्या चळवळी, पर्यावरणवादी चळवळी, मानवी हक्कांची चळवळ, आदिवासी चळवळ, बिगर शासकीय संस्थांच्या चळवळी उभारल्या गेल्या. भांडवलशाही, मनुवाद, बेरोजगारी, जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था, स्त्रीदास्यत्व, शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार याविरुद्धच्या आंदोलनापासून युवक क्रांती दलानं आणीबाणी विरोधी लोकस्वतंत्रता आंदोलनापर्यंत लढे देऊन विद्यार्थी हा घटक समाज परिवर्तनात महत्त्वाचे योगदान देऊ शकतो हे दाखवून दिले. डॉक्टर बाबा आढावांनी असंघटित कष्टकऱ्यांच्या, धरणग्रस्तांच्या चळवळी उभारल्या. हमाल पंचायत, असंघटित श्रमिक वर्ग, रिक्षाचालक संघटनेद्वारे त्यांच्या न्याय हक्कांसाठी आंदोलनं उभारली. जाती निर्मूलनाच्या संदर्भातील एक गाव एक पाणवठा ही महत्त्वपूर्ण चळवळ त्यांनी सुरू केली. 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे केले. 19व्या शतकापासूनच स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या व त्यांच्या हक्कांसाठीच्या चळवळी महाराष्ट्रात सुरू झाल्या. महाराष्ट्रातील स्त्री चळवळीनं महिलांवरील अत्याचार, लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचार व परित्यक्त्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले. महिला आरक्षण, सक्षमीकरण यावर स्त्री चळवळीनं भर दिला आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी 1978 साली दलित व पुरोगामी संघटनांनी मोठी चळवळ सुरू केली. मराठवाडा विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामकरण झाल्यानंतर हा संघर्ष थांबला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरता 1980च्या दशकानंतर शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकरी संघटित होऊन लढा देऊ लागला. सामाजिक अंधश्रद्धा निर्मूलनासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे ठिकठिकाणी कार्यक्रम व प्रात्यक्षिके याद्वारे समाज प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाकरता मेधा पाटकर, भारत पाटणकर व सहकाऱ्यांनी मोठी चळवळ उभारून विस्थापितांच्या हक्कासाठी लढा दिला. चाकणचे कांदा आंदोलन, नाशिकचे ऊस आंदोलन या आंदोलनांनी या लढ्याची सुरुवात झाली. महाराष्ट्रात बालकामगार व बालमजुरीला विरोध करणाऱ्या कष्टकरी, शेतकरी, धरणग्रस्त स्त्रिया इत्यादी घटकांच्या न्याय हक्कांसाठीच्या चळवळी, आंदोलने व लढे उभारले जाऊन संबंधित घटकांच्या न्याय हक्काचे संरक्षण करण्याकरता झालेले विविध कायदे हा या सामाजिक प्रगतीचा महत्त्वाचा भाग मानावा लागेल. हा भाग सामाजिक एकता व प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. मानवता व सामाजिक जाणीवेतून बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाकरता उभारलेले आनंदवन व आदिवासी विकासाकरता केलेले कार्य हे सामाजिक प्रगतीच्या वाटचालीत मोठे योगदान आहे. त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे व डॉक्टर विकास व डॉक्टर प्रकाश आमटे या 2 पुत्रांसह सर्व कुटुंबियांनी त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवला आहे. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाच्या कार्यात शिवाजीराव पटवर्धन यांचेही कार्य महत्त्वाचे आहे. अनाथ पोरक्या मुलांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनी केलेले कार्य हे सामाजिक मांधिलकीचे उत्तम उदाहरण आहे. डॉक्टर अभय बंग, डॉक्टर राणी बंग यांचे कुपोषित बालकांच्या विकासाकरता शोधग्राम सर्चद्वारे गडचिरोली येथे केलेले कार्य उल्लेखनीय आहे. समाजात शांतता, समता, डॉक्टर अभय बंग, डॉक्टर राणी बंग यांचे कुपोषित बालकांच्या विकासाकरता शोधग्राम सर्च गडचिरोली याद्वारे केलेले कार्य उल्लेखनीय आहे. समाजात शांतता, समता, बंधुभाव राहील व समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही याकरता शासन सातत्यानं प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य शासनाद्वारे विविध योजना राबवल्या जातात. रोजगार हमी योजना, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मल ग्राम अभियान, कुटुंब नियोजन योजना, एकात्मिक ग्रामीण विकास योजना, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना, जल व भूसंवर्धन अभियान, महिला व बालकल्याण, पर्यटन विकास, पर्यावरण संरक्षण व संवर्धन, जंगल व वन्यजीवन संरक्षण इत्यादी अनेक योजना म्हणजे सामाजिक प्रगतीच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पे आहेत. महाराष्ट्राची सांस्कृतिक प्रगती. मानवाच्या संस्कृतीचा अभ्यास करताना भाषा, साहित्य, लोकसाहित्य, ललितकला, ललित साहित्य, कला, नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला, चित्रपट इत्यादींचा विचार करणे अभिप्रेत आहे. महाराष्ट्राने सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या विविधांगी उल्लेखनीय कामगिरीमुळे सांस्कृतिक वारसा जोपासला गेला आहे. साहित्य ही सांस्कृतिक निर्मिती होय. महाराष्ट्राला समृद्ध साहित्याची परंपरा लाभलेली आहे. मध्ययुगात संत साहित्याची निर्मिती झाली. या संत साहित्याचे महाराष्ट्राच्या समाज जडणघडणीमध्ये मोठे योगदान आहे. त्यात प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महानुभाव, नाथदत्त, सूफी संप्रदायाचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्यानंतर कथा, कादंबऱ्या, काव्य, नाट्यकला, लोककला इत्यादी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानानं महाराष्ट्रातील जनजीवन समृद्ध झाले. काव्य. मराठी काव्य 2 प्रकारचे आहे. जुने मराठी काव्य व नवे मराठी काव्य. जुनी कविता कुसुमाग्रजांपर्यंत तर नवीन कविता कुसुमाग्रजांनंतरची. अनेक कवींनी विविध विषयांवर आशयपूर्ण काव्यरचना करून पद्य हा साहित्य प्रकार लोकप्रिय केला. आद्य कवी मुकुंदराज यांच्यापासून सुरू झालेला कवितेचा प्रवास पुढे केशवसूत, बालकवी, बासी मर्ढेकर, कवी बी यांच्यापर्यंत अखंडपणे चालत राहिला. या सर्व कवींनी मराठी साहित्य समृद्ध केले. जुन्या कवितेत प्रामुख्यानं भा.रा. पायदेंची रत्नमाला, गोडबोलेंची सीताविवाह, कीर्तिकरांची भक्तसुधा, कृष्णशास्त्री चिपळूणकर, पेठकर, लोढणे, राजा माधवराव इत्यादींचे काव्य या प्रकारात येते. नवकविता अभ्यासताना केशवसुतांचे नाव अग्रणी ठरते. केशवसुतांच्या काव्यात त्यांनी परंपरेविरुद्ध बंड पुकारल्याचे दिसून येते. केशवसुतांच्या नवकाव्य प्रणालीने
कवितेच्या आशयात व विषयात आमूलाग्र बदल घडवून आणला. आधुनिक काव्यातून कवींनी समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, चालीरीती यांच्याबाबत प्रखर भावना व्यक्त करून मोठी सामाजिक क्रांती केली. त्यानंतर गोविंदाग्रज व अप्पासाहेब कारखानीस इत्यादी कवींचे तुतारी मंडळ, त्यानंतर रविकिरण मंडळ स्थापन झाले. त्यात माधव ज्युलियन, यशवंत, गिरीश हे 3 नावाजलेले कवी होते. 1935च्या सुमारास मराठी कविता वैयक्तिक सुखदुःखे, प्रेमगीत व ग्रामगीत यात गुंतून पडल्याचं जाणवते. परंतु कवितेला यातून बाहेर काढण्यासाठी वा. रा. कांत, वसंत बापट, पु. शी. रेगे यांनी आपल्या काव्यातून प्रयत्न केले. त्यात कवी कुसुमाग्रज हे अग्रणी होते. त्यानंतर कविता पूर्णपणे समाजभिमुख बनली. त्यातून अन्याय, जुलूम, दलितांची दुःखे यांना वाचा फोडण्यात आली. कवी अनिलांच्या कवितेपासून मुक्तछंदात्मक काव्याची निर्मिती सुरू झाली. कवी नारायण सुर्वे यांनी कष्टकरी व कामगारांच्या जीवनाचा वेध आपल्या कवितेतून घेतला. यावरून असे स्पष्ट जाणवते की काव्यातही सामाजिक परिवर्तनाचे प्रतिबिंब उमटत होते. कवी विंदा करंदीकर, विदा सावरकर, ग. दी. माडगुळकर, इंदिरा संत, शांता शेळके, पद्मा गोळे, केशव मेश्राम, यशवंत मनोहर, ग्रेस, नामदेव ढसाळ, वामनदादा कर्डक यांचे योगदान महत्त्वाचे आहे. कादंबरी समाज मनावर संस्कार करणारा प्रभावी साहित्य प्रकार म्हणून कादंबरी या प्रकाराचा उल्लेख करावा लागेल. तत्कालीन समाज जीवनाचे भाष्य करणारा साहित्य प्रकार म्हणजे कादंबरी होय. यमुना पर्यटन ही बाबा पतमजी लिखित पहिली मराठीतील कादंबरी होय. या कादंबरीत विधवा स्त्रीच्या व्यथा मांडण्यात आल्या आहेत. हरिभाऊ आपट्यांनी कादंबरी लेखनाला गती दिली. आजकालच्या गोष्टी म्हणजेच हरिभाऊंच्या 10 कादंबऱ्या होय. यातून मानवी जीवन, स्वभाव वर्णन, चटकदार संवाद, वेधक कथन, घरगुती भाषा यामुळे ना आपटेंच्या कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या. त्यांची पण लक्षात कोण घेतो ही कादंबरी लोकप्रिय ठरली. वामन मल्हार जोशींनी रागिनी, इंदू काळे, सुशिलेचा देव यातून गंभीर विषय मांडले. ना.सी. फडके यांनी जादूगार, दौलत, अटकेपार सारख्या 60-70 कादंबऱ्या लिहिल्या व कादंबरी लेखन सर्वार्थाने अर्थपूर्ण केले. 1930 नंतर वि.स. खांडेकरांचे कादंबरी लेखन बहरले. कांचनमृग, हृदयाची हाक यांचे हे लेखन उत्तम आहे. गंत्रे माडखोलकर यांनी मुक्तात्मा, भंगलेले देऊळ, कांता यांमधून स्त्री जीवनाचे चित्र उभे केले. श्रीना पेंडसेंची गारंबीचा बापू, साने गुरुजींची श्यामची आई, पु.भा. भावे यांची कादंबरीतील कामगिरी बहुमोल आहे. पु.भा. भावे यांची साने गुरुजींची श्यामची आई, पु.भा. भावे यांची कादंबरीतील कामगिरी बहुमोल आहे. डॉक्टर नरेंद्र जाधव यांची आत्मकथनात्मक आमचा बाप आणि आम्ही, बाबूराव बागुल, अण्णाभाऊ साठे, दया पवार, लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण माने यांचे लेखन, शंकरराव खरात यांचे तराळ अंतराळ, दया पवारांचं बलूत, लक्ष्मण माने यांचे उपरा व लक्ष्मण गायकवाडांचे उचल्या, प्र. इ. सोनकांबळेंचे आठवणींचे पक्षी, डॉक्टर शरणकुमार लिंबा यांचे अक्कर माशी या काही दर्जेदार निर्मिती होत. विभावरी शिरूरकर, मालतीबाई दांडेकर यांनी देखील कादंबरी लेखन केले. विभावरी शिरूरकर यांची शबरी बली, अण्णाभाऊ साठेंची फकीरा, श्री शिवाजी सावंत यांची मृत्युंजय, भालचंद्र नेमाडेंची कोसला या कादंबऱ्या विशेष गाजल्या. नाथ माधव, रणजित देसाई, ना.स. इनामदार, विश्राम बेडेकर, विश्वास पाटील यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्याही लोकप्रिय ठरल्या. कादंबरी लेखनामुळे सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकला गेला. विनोदी साहित्य. विनोदी साहित्य प्रकाराला मराठी साहित्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्री को. कोल्हटकरांनी विनोदी साहित्य प्रकाराचा मराठी वाङ्मयात प्रथम वापर केला. हास्य व मनोरंजन हा विनोदी साहित्याचा स्थायी भावच आहे. मी, सुदामा, बंडूनाना, पांडू तात्या हे त्यांचे मानसपुत्र होते. शिमगा, गणेश चतुर्थी, पावती, निर्जली एकादशी हे त्यांचे दर्जेदार विनोदी लेखन होय.
रा श गडकरी, रा ग गडकरी म्हणजेच बालकराम हे त्यांचे शिष्य. या लेखन प्रकारात चि.वी. जोशींचे स्थान सर्वश्रेष्ठ ठरले. त्यांचे विनोद प्रासंगिक, सात्विक, स्वभावानुकूल होते. स्टेट गेस्ट, लग्नसराई, वर संशोधन, गुंडाभाऊचे दुखणे इत्यादी लेखन उत्तम ठरले. गो ल आपटे, डॉक्टर अ वा वर्टी हे देखील विनोदी लेखक साहित्यिक होते. आचार्य अत्रे मोठे विनोद सम्राट होते. मराठा वर्तमानपत्र व नवयुगमधील त्यांचे लेखन रसरशीत होते. विडंबन, शब्दाशब्दातून विनोद हे त्यांचे विशेष होते. विया बुवा, रमेश मंत्री, बाळ गाडगे यांचे लेखन लोकप्रिय ठरले. सर्वात श्रेष्ठ विनोदी लेखक म्हणून पु ल देशपांडे यांचे लेखन दर्जेदार असून शाब्दिक कोट्या हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. कथा. मराठी साहित्यात कथा हा साहित्य प्रकार खूपच लोकप्रिय आहे. नियतकालिके, दिवाळी अंक, कथासंग्रह याद्वारे कथा वाचकांच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आधुनिक तंत्रज्ञानातील टेप रेकॉर्डर, कॅसेट्स, टीव्ही, सीडीज इत्यादी माध्यमातूनही कथा वाचकांपर्यंत पोहोचवल्या जातात. कथांचे पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, नीतिबोध व उपदेशपर कथा असे या आशयावरून कथांचे पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, नीतिबोध व उपदेशपर कथा असे या आशयावरून कथेचे प्रकार आढळतात. 1910 ते 1926 हा कालखंड मनोरंजनपर कथांचा कालखंड म्हणून ओळखला जातो. कथेला लोकप्रिय बनवण्याचे काम V.C. गुर्जर यांनी केले. 1926 ते 1956 हे ना.सी. फडके, वि.स. खांडेकर यांचे युग म्हणून ओळखले जाते. श्री म. माटे यांचे उपेक्षितांचे अंतरंग मधील कथा विशेष गाजल्या. महादेव शास्त्री जोशी, दिवाकर कृष्ण, अरविंद गोखले, वामन घोरपडे, ग. ल. ठोकळ यांच्या कथा साहित्यानं मराठी साहित्य समृद्ध केले. गंगाधर गाडगे, शांता शेळके, सरोजिनी बाबर, द. मा. मिरासदार, शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर, व. पु. काळे, ग. दि. माडगुळकर, दि. बा. मोकाशी, रा. र. बोराडे, द. ता. भोसले इत्यादींच्या कथा दर्जेदार लेखन प्रकार म्हणून मान्यता पावल्या. 1945 नंतर 1960 पर्यंत सत्यकथांना बहर आला. विविध विषयांच्या कथालेखनामुळे मराठी मन व साहित्य समृद्ध झाले. रंगभूमी, संगीत व कला. मराठी साहित्यात ललित समीक्षणात्मक लेखन या प्रकाराबरोबरच नाट्य, कला, संगीत व वृत्तपत्रे यांच्यामुळे मराठी समाजाचा सांस्कृतिक विकास झाल्याचे लक्षात येते. इंग्रजांच्या काळातच प्रामुख्यानं नाट्यकलेचा जन्म झाला. पूर्वीची परंपरागत करमणुकीची साधने अपुरी पडायला लागली. त्यातूनच नाट्यकलेचा उदय झाला. विष्णुदास भावेंनी पौराणिक कथांवर आधारित काव्य व नाटके लिहिण्यास सुरुवात केली. 1843 मध्ये विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे पहिले नाटक रंगभूमीवर आणले. 1843 मध्ये विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर हे पहिले नाटक रंगभूमीवर आणले. या नाटकांनी फार काळ मराठी जनतेचे मनोरंजन केले. 1857 मध्ये परशुरामपंत गोडबोले यांनी वेणी संहार हे नाटक लिहिले. थोरले माधवराव पेशवे हे पहिले नाटक वि. ज. कीर्तने यांनी रंगभूमीवर आणले. 1880चा काळही किर्लोस्कर संगीत नाटकांचा काळ. अण्णासाहेब किर्लोस्करांनी शाकुंतल, सौभद्र, रामराज्यवियोग ही संगीत नाटकं रंगभूमीवर आणली. या नाटकांना अफाट लोकप्रियता मिळाली. संगीत रंगभूमीचे किर्लोस्कर हे जनक मानले जातात. शाकुंतलपासून मानप्पांपर्यंत 1880 ते 1910 हा नाट्यसंगीताचा प्रभात काळ होता. नाट्यसंगीत ही पंडित भास्करराव बखले यांची महाराष्ट्राला देणगी होय. गोविंदराव टेंबे, बालगंधर्व, मास्टर कृष्णराव यांनी नाट्यरंगभूमी गाजवली. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कृप खाडिलकर, वामनराव जोशी, राम गणेश गडकरी, मामा वरेरकर असे अनेक नाटककार निर्माण झाले. केशवराव भोसले व बालगंधर्व यांनी आपल्या अजरामर नाट्य अभिनयानं रंगभूमी दणानून सोडली. त्यानंतर विविध अंगी नाटकांची रचना केली गेली. त्यात प्रामुख्यानं वि. वा. शिरवाडकर, आचार्य अत्रे, वि. दा. सावरकर, मालतीबाई बेडेकर इत्यादींची नाटके लोकप्रिय ठरली.
आधुनिक नाटकांच्या कालखंडात वसंत कानेटकर, पु ल देशपांडे, बाळ कोल्हटकर, श्रीना पेंडसे, विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम नार्वेकर यांची नाटके खूपच लोकप्रिय झाली. बालरंगभूमी समृद्ध करण्यासाठी सुधा करमरकर, श्रीरत्न गोडबोले, सुलभा देशपांडे, सई परांजपे, विजया मेहता, विजय तेंडुलकर, रत्नाकर मतकरी यांनी विशेष मेहनत घेतली. महाराष्ट्राने संगीत कला जतन करून ती वाढवली. आदिम संगीत, लोकसंगीत, जनसंगीत, भक्तिसंगीत, शास्त्रीय संगीत इत्यादी विविध प्रकारांनी संगीत बहरले आहे. बहुरूपी, दशावतार, वासुदेव गीत, गोंधळ, धनगरी ओव्या, जात्यावरच्या ओव्या, भारुडं, वाघ्या मुरळीची गीते, गणगवळण, लावणी, पोवाडा, भुंडला, हादगा गीते, गौरीची गाणी, कोळी गीते, आदिवासींचा बोहडा, नाचाचा तमाशा, कोलामामांचे दंडारी गीते इत्यादी अनेक प्रकार लोकसंगीतात येतात. भक्तिसंगीतात भजन, कीर्तन, आरती इत्यादी प्रकार येतात. शास्त्रीय संगीतात विविध राग, ख्याल, ठुमरी इत्यादींचा समावेश होतो. शास्त्रीय संगीतात बालगंधर्व, भीमसेन जोशी, पंडित जितेंद्र अभिषेकी, किशोरी अमोणकर, हिराबाई बडोदेकर, गंगूबाई हनगल, रशीद खान, पंडित जसराज, मल्लिकार्जुन मनसूर, कुमार गंधर्व यांचे योगदान मोठे आहे. सर्व संगीत प्रकारात मंगेशकर कुटुंबियांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. भरतनाट्यम, कथ्थक यांसारख्या नृत्य प्रकारांबरोबरच लावणी नृत्यासही महाराष्ट्रात महत्त्वाचे स्थान दिले गेले. चित्रपट, शिल्पकला, चित्रकला, स्थापत्य इत्यादी क्षेत्रात महाराष्ट्रात महत्त्वपूर्ण व भरीव काम करण्यात आले. या क्षेत्रातील नवजीवन व विविध स्वरूपाच्या सर्वांगीण प्रगतीमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात मोलाची भर टाकली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विकासात या कलांचे मोठे योगदान आहे. राजश्री शाहू महाराजांनी नाट्य, संगीत, चित्रकला, क्रीडा इत्यादी क्षेत्रातील कलावंतांना राजाश्रय दिला. यात बालगंधर्व, केशवराव भोसले, आबालाला अल्लादिया खा, बापूराव पेंटर, भालजी पेंढारकर, बाबूराव पेंढारकर, पी शांताराम, मास्टर विनायकराव करमरकर, गणपतराव म्हात्रे इत्यादींचा समावेश होतो. वृत्तपत्र लेखनातील भरीव कार्यामुळे नामवंत वृत्तपत्रे, मासिके, नियतकालिके यांची निर्मिती झाली. या सर्व प्रकारांनी महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता जपली आहे. जनसामान्यांच्या विकासात, विशेषतः सांस्कृतिक विकासात या सर्व घटकांची कामगिरी अतुलनीय आहे. असेच ऑडिओज ऐकत राहण्यासाठी तुम्ही लिसन टू री हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून आजच डाउनलोड करू शकता. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स तसेच इतर मटेरियल देखील त्यावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.